श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यातील काही अनुभव असतात तर ते आपल्याला खूप समृद्ध करून जातात आणि आपल्या मनाला एक विलक्षण अशी अद्वितीय मनःशांती मिळते. देवदर्शनासाठी तर आपण नेहमीच जात असतो अक्कलकोटला, तुळजापूरला. पण तिथल्या काही गोष्टी असतात तर त्या आपल्याला माहिती नसतात. मलाही नव्हत्या माहिती आणि यावेळेला जेव्हा मी दर्शनासाठी गेले ना तर त्या मला तेव्हा माहिती झाल्या आणि त्या केल्याने माझ्या मनाला खरंच इतकी विलक्षण अशी मनःशांती, आनंद मिळाला ना. तर मला वाटलं की आपल्याला प्रत्येकालाच या गोष्टी माहिती असतात असं नाही, तर या व्हिडिओच्या थ्रू तुमच्याशी त्या शेअर कराव्यात. म्हणजे जेव्हा कधी आपण अक्कलकोटला वगैरे जाऊ ना तर तेव्हा या गोष्टी आपल्याला माहिती असतील तर त्या आपण नक्कीच करू आणि खरंच एक विलक्षण अशी अनुभूती मिळते. तर आमच्या ॲनिव्हर्सरी निमित्त आम्ही तुळजापूरला, अक्कलकोटला गेलेलो. पहाटेचे 4:45 वाजतात. पहाटे 3ला उठून मी आवरले आणि नेहमी देवदर्शनासाठी जाताना साडीच नेसायची असा बऱ्यापैकी माझा प्रयत्न असतो. गणपती बाप्पा मोरया. खूप दिवसानंतर एवढ्या पहाटेचा आम्ही प्रवास करतोय. आमच्यासोबत आमचे मित्रमंडळी आहेत. तर बरोबर 4:45 वाजता आम्ही चिपळूणवरून निघालेलो आणि आता कराडजवळ पोहोचतोय. खरं तर भरपूर मोठा प्रवास असणार आहे. पहिल्यांदा पंढरपूर, त्याच्यानंतर तुळजापूर, त्याच्यानंतर गाणगापूर आणि दुसऱ्या दिवशी आम्ही अक्कलकोटला जाणार आहे. आणि हा सगळा जो प्रवास आहे तो मी एकाच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. असे सगळे सोबत असले ना की खरंच प्रवास खूप छान होतो. जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचीच कुलदेवी ही तुळजाभवानी माता आहे आणि तिच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा तरी जायलाच पाहिजे. आणि पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर हे सगळी ठिकाणे ती जवळ आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या ठिकाणचं सुद्धा देवदर्शन होतंच. तर आता पंढरपूरच्या जवळच आलेलो आहोत आणि हा दिघांची घाट आहे आणि इथं खूप साऱ्या पवनचक्क्या आहेत आणि हे दृश्य दिसायला खूप सुंदर दिसतं. पावसाळ्यात तर अजूनच छान वाटतं. आणि पंढरपूरमध्ये एंट्री केल्यानंतरचं हे सुंदर दृश्य. आणि सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणीच एवढी गर्दी होती ना. आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घ्यायचं असतं ते ह्या नामदेव पायरीचं. तसंच आम्ही घेतलं आणि जेव्हा आपण विठ्ठलाचं दर्शन करायला जातो ना तर तेव्हा मोबाईल तिथे लॉकरला ठेवावे लागतात. त्यामुळं तिथलं काही शूट करता आलं नाही. आणि पंढरपूरला गेल्यानंतर हे असं नाम लावून घेणं हे मॅन्डेटरी. आणि इथल्या सुंदर सुंदर मूर्ती मन मोहून घेणाऱ्या. आणि माझ्याकडची जी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे तर ती इथूनच आणली आहे की जी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते. माझ्याकडे ऑलरेडी आहे त्याच्यामुळं आता इथं काही खरेदी करायची नव्हती. फक्त इथलं मी शूट घेतलं आणि लगेचच तुळजापूरला जायला निघालो. इतकं कडक ऊन होतं ना. पहाटे लवकर निघालो त्याच्यामुळे पंढरपूरमध्ये अगदी सकाळी लवकरच 10 वाजता आम्ही पोहोचलेलो. तरीसुद्धा इतकं कडक ऊन होतं. दर्शन झाल्यानंतर लगेचच तुळजापूरला जायला निघालो आणि ही चंद्रभागा नदी. आणि खूप वेळा तरी पंढरपूरला गेले पण चंद्रभागेला जायचं काही झालं नाही, कारण की लगेचच दुसऱ्या ठिकाणी पण जायचं असतं. पण असं बघूनच इतकं छान वाटत होतं ना. खरं तर इकडे गेल्यानंतर 2 दिवस तरी राहायला पाहिजे, म्हणजे सगळीकडचं देवदर्शन छान होतं. आणि ऊन पण खूप होतं त्याच्यामुळं मग इथं गेलो नाही आणि लगेचच तुळजापूरलासुद्धा जायचं होतं. पंढरपूरमधून दर्शन घेऊन निघेपर्यंत 12:30 झालेले. त्याच्यानंतर एका ठिकाणी थांबून जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर तुळजापूरला जायला निघालो. तुळजापूरला पोहोचेपर्यंत 3:30 झालेल्या. आणि इथंसुद्धा प्रचंड गर्दी होती. तर तुळजापूरमध्ये आपल्याला जर लाईनमध्ये जास्त वेळ उभं राहायचं नसेल तर तिथं 200 रुपयांचे की 250 रुपयांचे पास मिळतात. ते काढायचे आणि जर आपल्याला व्यवस्थित पूजा वगैरे करायची असेल, देवीची ओटी वगैरे भरायची असेल तर तिथं बाहेरच पुजारी असतात. तर त्यांना पैसे देऊन आपण त्यांच्याकडूनच पूजेचं ताट वगैरे घेऊ शकतो. तर पूजेच्या ताटामध्ये साडी, चोळी, नारळ वगैरे सगळं असतं. तर या गोष्टी बाहेरसुद्धा मिळतात. अगदी 350-500 रुपयापर्यंत मिळतात. पण जर फार वेळ लाईनमध्ये उभं राहायचं नसेल तर हा ऑप्शन आपण करू शकतो. खरं तर देवीच्या दर्शनासाठी अगदी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा गेलो ना तर देवीची आरतीसुद्धा मिळते आणि छान दर्शन होतं. फार काही गडबड होत नाही. मागच्या वेळेला जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा पंढरपूरमध्ये राहिलेलो त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून दर्शनासाठी गेलेलो. त्यामुळे खूप छान वाटत होतं. ह्या वेळेसुद्धा खूप छान दर्शन झालं. फक्त गर्दी जास्त होती आणि लगेचच अक्कलकोटलासुद्धा जायला निघणार होतो, कारण अक्कलकोटला आम्ही त्या दिवशी राहणार होतो. आणि यावेळेसुद्धा खूप छान दर्शन झालं. आणि खरंच जेव्हा आपण तुळजाभवानी मातेचं दर्शन करतो ना तेव्हा देवीचं ते सुंदर रूप बघून मनाला इतकी शांतता, आनंद मिळतो. आणि खरं तर एवढा प्रवास करून आपण आलेलो असतो पण अजिबात थकवा जाणवत नाही. आणि यात गाभाऱ्यामध्ये तर फोटो व्हिडिओ काय अलाउड नाहीत. पण इथं बाहेर आपण अशी देवीची ओटी वगैरे भरू शकतो, पूजा करू शकतो. मंदिरामध्ये जाताना हे वरती अशी ग्रीन क्लॉथ लावलेलं आहे त्याच्यामुळे एवढं ऊन वाटत नाही, ते एक बरं आहे. आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर. खरं तर यावेळेला काहीच शॉपिंग केलं नाही.
म्हणजे काही करायची पण नव्हती, फक्त दर्शन झालं हेच महत्त्वाचं होतं. मंदिराच्या अगदी बाजूला हा मनातील चिंता दूर करणारा चिंतामणी दगड आहे. तर याची अशी गोष्ट मी ऐकलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कुठल्याही युद्धाला जाण्याआधी जर त्यांच्या मनात एखादा प्रश्न उद्भवत असेल तर ते इथं यायचे आणि इथं ह्या दगडावरती हात ठेवून आपल्या मनातील प्रश्न विचारायचे. तर बाकी काही असू देत, पण छत्रपती शिवरायांचा स्पर्श या ज्या दगडाला झाला आहे तर त्याला आपल्याला हात लावायला मिळतो, हेच आपलं परमभाग्य. तिथे आपल्या मनातील शंका आपण विचारायची. जर उत्तर होकारार्थी असेल तर उजव्या बाजूला येतो, दगड हलतो, आणि नकार असेल तर डाव्या बाजूला, आणि स्थिर जर राहिला तर प्रयत्नाने ते काम होतं, असं असतं. इथून दर्शन घेऊन निघायला जवळजवळ 5 वाजले. त्याच्यानंतर आम्ही गाणगापूरला जायला निघालो. खरं तर हा प्रवास बराच मोठा होता, पण खूप छान दर्शन झालं गाणगापूरला सुद्धा. पण तिथं फारसं काही शूट केलं नाही, कारण खरंच खूपच उशीर झालेला. त्याच्यानंतर परत येऊन आम्ही अक्कलकोटला राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो. तिथं अभिषेक करायचा होता स्वामींना, आणि हा जो अनुभव आहे ना, तो तर मी पहिल्यांदाच घेतला. म्हणजे मला माहिती पण नव्हतं की इथं असं स्वामींना अभिषेक केला जातो. तर अभिषेक करतानाचा कोणी व्हिडिओ घ्यायला नव्हता, कारण आम्ही सगळेच अभिषेकला बसलेलो. पण त्याच्यानंतर मी हा थोडासा व्हिडिओ घेतला आहे. खरंच इतकं छान वाटतं ना. आणि तिथं जायच्या आधी मी स्वामींची मूर्ती घेतली. माझ्याकडे स्वामींची मूर्ती नव्हती. तर इथं स्वामींना अभिषेक करतानाच ही बघा बाजूला जी मूर्ती दिसते तर त्याच्यावरती सुद्धा अभिषेक झाला. त्यामुळं परत मला घरी आल्यानंतर देवारमध्ये स्वामींची मूर्ती ठेवताना अभिषेक वगैरे काही करावं लागणार नाही. आणि खूपच सुंदर मूर्ती मिळाली स्वामींची, आणि आतमध्ये दर्शनसुद्धा खूप छान झालं. तर जेव्हा कधी तुम्ही अक्कलकोटला येणार असाल तर असा अभिषेक स्वामींच्या समाधी मठामध्ये केला जातो. तर तुम्ही सुद्धा नक्की करा. त्याच्यानंतर बाजूला चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. त्याच्यानंतर तिथेच स्वामी समर्थांनी घातलेला अंगरखा ठेवलेला आहे, तर त्याचंसुद्धा दर्शन घेतलं. त्याच्यानंतर वटवृक्ष स्वामी मंदिर आहे, तर तिथं आलो. आणि तिथं जायच्या आधी अक्कलकोटचं अन्नछत्र मंडळ आहे ना, जिथं आपण प्रसाद घेतो, तर तिथं आलो. तर तिथंसुद्धा अभिषेक केला जातो, म्हणजे पूजा केली जाते. आणि ती इतकी सुंदर पूजा असते, मला याआधी माहिती नव्हती. आणि हेच मी तुम्हाला आधी सांगितलेलं खरंच इतका सुंदर हा अनुभव आहे ना. म्हणजे जेव्हा कधी आपण अक्कलकोटला जातो तेव्हा इथं प्रसाद घ्यायला जातो या अन्नछत्रामध्ये, तर तिथं आपण आपल्या इच्छेप्रमाणे दान करू शकतो. पण सकाळी 10 वाजता ही जी पूजा असते ना, तर त्यासाठी आपण सकाळी लवकर इथं जायचं. इथं आपण आपल्या यथाशक्ती देणगी द्यायची आणि नंतर आपल्या हस्ते इथं पूजा केली जाते, अन्नपूर्णेची पूजा केली जाते. आणि त्याच्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यासाठी आपल्याला वटवृक्ष स्वामी मंदिरात नेलं जातं. खरंच इतका सुंदर अनुभव आयुष्यामध्ये घेतला ना, की हे सगळं अनुभवून सार्थक झाल्यासारखं वाटलं. खरं तर इतकी छोटीशी ही सेवा, पण स्वामी आपल्याला एवढं भरभरून देतात ना, प्रत्येकानंच हा अनुभव घ्यायला हवा. खरं म्हणजे अक्षरशः मी शब्दात नाही सांगू शकत आहे, इतका आनंद या गोष्टीने मिळाला आहे ना. आणि पुन्हा कधी एकदा अक्कलकोटला जाते आणि पुन्हा ही सेवा करते असं मला झालं आहे. तर तुम्हीसुद्धा जेव्हा अक्कलकोटला जाल ना, तेव्हा हे नक्की करा. तर स्वामी समर्थांच्या मठामध्ये स्वामींना अभिषेक आणि आत्ताची ही अन्नपूर्णेची पूजा अन्नछत्र मंडळातील, तर या 2 गोष्टींनी खरंच इतकं छान अनुभूती दिली आहे ना. आणि हा सगळा आनंद, समाधान मनामध्ये साठवून आम्ही परत निघालो. येताना परत एकदा चंद्रभागेचं दर्शन झालं. तर असा आपला नेहमीच्या व्हिडिओपेक्षा थोडासा वेगळा व्हिडिओ. आशा आहे की तुम्हाला याच्यातून सुद्धा खूप छान एंटरटेनमेंट आणि माहितीसुद्धा मिळाली असेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.